नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. गुरु किल्ली यशाची आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. गुरु किल्ली यशाची मध्ये आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे येत्या काळात होणाऱ्या 10,000 पोलीस भरतीची परिपूर्ण तयारी आणि त्याकरता आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत प्राध्यापक डॉक्टर सुरेश सोनवणे सर. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार. तर विषयाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत प्राध्यापक डॉक्टर सुरेश सोनवणे सर. हे स्वतः गरुड झेप अकॅडमीचे संस्थापक आहेत. गरुड झेपच्या महाराष्ट्रभर अनेक शाखा असून छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक, पुणे, कोल्हापूर या शहरात गरुड झेपच्या भव्य शाखा असून या अकॅडमीच्या माध्यमातून जवळपास 6,000 पेक्षा जास्त विद्यार्थी आजपर्यंत सरकारी नोकरीला लागलेले आहेत. त्याचबरोबर सध्या सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये देखील गरुड झेपच्या 250+ विद्यार्थ्यांनी यश संपादित केलंय. त्याचबरोबर नेव्हीमध्ये देखील 200हून अधिक विद्यार्थ्यांनी यश मिळवलेलं आहे. त्यामुळे आजचा विषय पुन्हा एकदा लक्षात घ्या. आजचा विषय जो आहे म्हणजे येत्या काळात येऊ घातलेल्या 10,000 पोलीस भरती पदाची परिपूर्ण तयारी नेमकी कशी करायची. आपण थेट सरांकडे जाऊया आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया. सर, आपण जसं म्हणतो तसं की आत्ताच महाराष्ट्र शासनाने डिक्लेअर केलेलं आहे की येत्या काळात किंवा यावर्षी 10,000 एवढ्या मोठ्या संख्येने पोलीस भरती प्रक्रिया होणार आहे. तर एकूणच या सगळ्या प्रक्रियेविषयी काय सांगाल? नेमकं कशा प्रकारे आपण याकडे बघतोय? महाराष्ट्र पोलीस भरती नेहमीच त्या ठिकाणी मोठ्या जागांच्या रूपात होते. 5,000 जागा, 10,000 जागा, 11,000 जागा, 17,000, 18,000 जागापर्यंत त्या ठिकाणी भरती प्रक्रिया होते. या वर्षी डिक्लेअर केलेल्या जागा आहेत 10,000 जागा. त्यापेक्षाही जास्त त्या ठिकाणी भरती प्रक्रिया त्या ठिकाणी होईल. 7 ते 8 महिन्याचा कालावधी विद्यार्थ्याकडे राहिलेला आहे. नोव्हेंबर-डिसेंबरच्या आत केव्हाही त्या ठिकाणी भरती प्रक्रिया घेण्यात येईल. कारण असं आहे की महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी प्रक्रिया म्हणून त्या ठिकाणी मानल्या जाते आणि आतापर्यंत हजारो विद्यार्थी पोलीस त्या माध्यमातून बनलेले आहेत. यावर्षी होणाऱ्या पोलीस भरतीच्या संदर्भात आपल्याला बोलायताना 10,000 पोलीस पदासाठी जर मला त्या ठिकाणी तयारी करायची तर एका विद्यार्थ्याला एक जागा लागत असते. त्यांनी एक जागा मला मिळवायची, मला महाराष्ट्र पोलीस बनायचे हे स्वप्नच बघून त्या ठिकाणी ठरवावं लागेल की मला करायचंय आणि मला करून दाखवायचंय. येत्या काही काळामध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये जेव्हाही भरती होईल मला पोलीस बनायचंय. 12वी झालेले सर्व विद्यार्थी हे पोलीसची परीक्षा देऊ शकतात. त्यामुळे येत्या काळात 10,000 पदाची महाराष्ट्र पोलीस भरती विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे. नक्कीच. आता तुम्ही जसं म्हणालात की आता 12वी झालेले विद्यार्थी जे आहेत ते देखील पात्र होऊ शकतात. परंतु मग या पात्रतेकरता नेमकं विद्यार्थ्यांनी काय करायचं असतं, कशा प्रकारे तयारी करायची असते? कारण एवढ्या मोठ्या ह्याच्यावरती संख्येवरती ही पोलीस भरती होणार आहे. ज्या वेळेस पोलीस भरती होते तेव्हा पूर्ण 12वी झालेले विद्यार्थी यात सहभागी होतात. यावर्षी पोलीसची परीक्षा दिलेले विद्यार्थी सुद्धा निकाल तोपर्यंत लागलेला असेल आणि 12वीची परीक्षा निकाल लागल्यानंतर ते लगेच त्यांचं वय जर 18 वर्ष असेल तर पोलीस भरती देऊ शकतात. पण एक लक्षात घ्या, पोलीस भरती देताना फक्त या वर्षीचेच 12वीचे विद्यार्थी पोलीस भरती देणार आहे असं नाही. वयाच्या 30 वर्षापर्यंत 35 वर्षापर्यंत 12वीची परीक्षा झालेले सर्व विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत. कदाचित मागच्या वेळेस काही मार्कांनी एखादा विद्यार्थी त्या ठिकाणी राहिलेला आहे, त्याचा पोलीस भरती बनण्याचं स्वप्न तुटलेलं आहे, ते विद्यार्थी सुद्धा पोलीसची परीक्षा देऊ शकतात. योग्य नियोजन जर केलं तर येणाऱ्या 10,000 पदामध्ये तुमचे सुद्धा पोलीसचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. आपल्या अंगावर सुद्धा पोलीसची वर्दी येऊ शकते. पण गरज आहे ती फक्त आणि फक्त तयारी करण्याची. योग्य तयारी, योग्य नियोजन आणि ठरवलेली गोष्ट परिपूर्ण कमी वेळामध्ये करणं म्हणजेच पोलीस बनणं. यासाठी लागणाऱ्या टेस्ट सिरीज असतील, सर्व तयारी आजपासून आतापासून जर आपण सुरुवात केली तर मला वाटतं पोलीस तुम्ही बनू शकतात. पण जे विद्यार्थी फक्त जाहिरात कधी निघेल तेव्हा आपण तयारी करू तर 2 आणि 3 महिन्यामध्ये आपण पोलीस बनू शकत नाही. किमान 1-2 वर्षाचा कोर्स तुम्हाला परिपूर्ण त्या ठिकाणी करून घ्यावा लागेल आणि थांबून स्वतःचं लक्ष देऊन जर आपण तयारी केली तर आपण महाराष्ट्र पोलीस बनू शकतो. नक्कीच. आता एकूणच आपण म्हणतो की महाराष्ट्र पोलीस प्रक्रिया जर काही मोठी आहे तर एकूणच या परीक्षेमध्ये नेमकी कशी विभागणी असते, परीक्षेचं स्वरूप नेमकं काय असतं, त्याविषयी काय सांगाल विद्यार्थ्यांना? वयाच्या 18 वर्ष पूर्ण करणारे विद्यार्थी या परीक्षेमध्ये भाग घेतात. त्यामुळे परीक्षा 2 टप्प्यामध्ये होते. एक मैदानी परीक्षा आणि त्यानंतर लेखी परीक्षा. मैदानी परीक्षा ही 50 मार्कांची असते. त्यामध्ये कमी जास्त कधी पहिले तर 100 मार्कांची परीक्षा होती, आता 50 मार्कांवरती आलेली आहेत. त्यामध्ये रनिंग असेल, त्यानंतर त्या लांब उडी असेल, गोळाफेक असेल, पुलअप्स असतील, यातले काही इव्हेंट कमी जास्त होत असतात. त्यामुळे याकडे विद्यार्थ्याकडे मैदानी चाचणीकडे विशेष लक्ष द्यावं. फक्त मैदानी चाचणी करून निकाल येईल का
तर मुळात नाही. मला वाटतं पोलीस भरती बनण्यासाठी लेखी परीक्षा सर्वात जास्त महत्वाची आहेत. 1 मार्काने सुद्धा पोलीस बनता बनता राहिलेले विद्यार्थी मी बघितलेले आहेत, वेटिंग वरती असणारे विद्यार्थी बघितले आहेत आणि 3 महिन्यात किंवा 4 महिन्यात अभ्यास करून 6 महिन्याच्या आत पोस्ट निघालेले विद्यार्थी सुद्धा बघितलेले आहेत. बऱ्याचशा महाराष्ट्र पोलीसच्या भरती 3-3, 4-4 माळून यश न मिळणं याचे कारण तुम्ही शोधले पाहिजेत की महाराष्ट्र पोलीस बनण्यासाठी योग्य टेस्ट सिरीज लागतात, योग्य पेपरचं नियोजन लागतं, प्रत्येक घटकावरती योग्य वेळे देऊन त्या ठिकाणी सराव असणं गरजेचं आहे. मग तो गणित विषय असेल, बुद्धिमत्ता असेल, मराठी व्याकरण असेल, असंख्य विषय आहे ज्यामध्ये तुम्ही पारंगत जर झाले तर मला वाटतं 1 वर्षात सुद्धा महाराष्ट्र पोलीस बनता येतं किंवा 2 वर्षामध्ये तर महाराष्ट्र पोलीस बनणं खूपच सोपं आहे. पण त्यासाठी गरज आहे आपल्याला हे टप्पे समजून घेणं आणि त्या टप्प्यामध्ये कशा पद्धतीने मला मार्क जास्ती मिळवायचे हे जर एकदा लक्षात आलं तर महाराष्ट्र पोलीस बनता येतं. नक्की. आणि जसं तुम्ही म्हणालात तसं की 12वी हा बेसिक क्रायटेरिया आहे, म्हणजे आता 12वी उत्तीर्ण झालेले कुठलेही विद्यार्थी या पोलीस प्रक्रियेच्या भरतीसाठी जाऊ शकतात. परंतु मग एकूणच जसं म्हणालात की लेखी परीक्षा ही महत्वाची आहे, पण मैदानी चाचणी देखील महत्वाची आहे. कारण जर का आपण बघितलं तर बऱ्याच वेळा न्यूजमध्ये असं असतं की मैदानी परीक्षा देता येता अनेक मुलं त्यांना चक्कर येऊन पडले किंवा त्यांना पूर्णच करता आले नाही, धावता धावता त्यांना प्रॉब्लेम झाला. तर मग अशा वेळेला कुठेतरी एक शारीरिक आपण एक समर्थता असणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टिकोनातनं एक शारीरिक तयारी सुद्धा कशी केली पाहिजे? ज्या वेळेस आपण पोलीस भरतीकडे बघतो हे विद्यार्थी कोण असतात? चक्कर येऊन पडणारे किंवा न करू शकणारे, मागेच राहणारे. आणि पोलीस भरती खूप गमतीशीर प्रकार त्या ठिकाणी असतो की आपल्याला मैदानावरती त्या ठिकाणी स्वतःचं वर्चस्व दाखवावंच लागतं. जे विद्यार्थी फक्त पोलीसचे फॉर्म भरायचे म्हणून भरतात, काहीच तयारी करत नाही आणि पोलीसचे स्वप्न बघतात की मला पोलीसची नोकरी मिळेल, त्यांना ती मिळू शकत नाही. त्यांची हालत अशीच होणार आहे की ते चक्कर येऊन पडणार. मी असे विद्यार्थी बघितले ज्यांची 12वी होऊन 4-4, 5-5 वर्ष कंपनीत काम केलंय आणि नंतर 1 वर्ष किंवा 2 वर्ष मन लावून तयारी केली आणि त्यांनी पोलीसची त्या ठिकाणी वर्दी मिळवली. मी अशा मुली बघितल्या आहेत की ज्यांचं वेट 80-80, 90-90 kg होतं, पण 1 वर्षाची मेहनत त्यांना त्या ठिकाणी करून त्यांनी 60-70 वरती आणून त्या ठिकाणी ते आज पोलीस आहेत. मी असेही विद्यार्थी बघितलेत की ज्यांच्यामध्ये मानसिकता नव्हती पोलीस बनायची, पण जेव्हा त्यांना कळालं की मी करू शकतो, मी बनू शकतो आणि योग्य नियोजन जर त्यांनी केलं आणि ते शिक्षकांनी करून घेतलं तर ते विद्यार्थी पोलीस बनू शकतात. मैदानी चाचणी मुळात अवघड नसते. टेक्निकली तुम्हाला समजून घ्यावं लागेल की गोळा फेक असेल, समजा एक इव्हेंट आपण घेतला, 1600 मीटर रनिंग असेल, ती वाढवण्यासाठी प्रत्येक मायक्रो सेकंद कशा कमी करावा लागेल, कमी वेळामध्ये कसं पोहोचायचंय. 100 मीटर शूट असेल ज्यामध्ये विद्यार्थी मार्क गमावतात, त्यामध्ये आपल्याला मार्क वाढवण्यासाठी काय काय करावे लागतील याच्या काही स्टेप्स आहेत. त्या स्टेप जर परिपूर्ण पार केल्या तर मला वाटतं पोलीस मध्ये मैदानी चाचणी अवघड नाहीये आणि सहजरित्या आर्मी पेक्षा तर खूपच कमी त्या ठिकाणी मैदानी चाचणी आहेत. म्हणजे वीक विद्यार्थी सुद्धा पोलीस भरतीची मैदानी चाचणी सहज पद्धतीने, स्ट्रॉंग जर आत्मविश्वास असेल तर करू शकतील. त्यामुळे मैदानी चाचणी अवघड नाहीये ना, मुळात लेखी परीक्षा अवघड आहे. फक्त गरज आहे ठरवण्याची, थांबण्याची, योग्य वेळेवरती तयारी करून घेण्याची. नक्की. जसं तुम्ही म्हणालात तसं की शारीरिक जी तयारी असते तिथे कुठेतरी मानसिकता पण लागते. जर का आपण योग्य पद्धतीने गोष्टी ठरवल्या आणि आपल्याला हे करायचंच आहे हे जर का ठरवलं तर मला वाटतं लेखी परीक्षा असेल किंवा शारीरिक परीक्षा चांगल्या पद्धतीने मुलं नक्की उत्तीर्ण होऊ शकतात. पण मग आता इथे पोलीस प्रक्रिया जेव्हा येते तेव्हा बऱ्याच वेळेला आजकाल मुलींना सुद्धा स्वप्न असतं की आपण हे पोलीस बनावं, आपण या सगळ्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं. तर मग आज मुलींना, महिलांना या क्षेत्रामध्ये चांगल्या संधी उपलब्ध आहेत का? आपण मुलींबद्दल बोललात की आता आपण बघतो की प्रत्येक पोलीस विभागामध्ये, प्रत्येक पोलीस स्टेशनला सम प्रमाणात त्या ठिकाणी महिला आणि पुरुष त्या ठिकाणी पोलीस झालेले आहेत. या वर्षीची पोलीस भरती पार पडली. 250 पेक्षा जास्त विद्यार्थी गरुड जेपच्या माध्यमातून गेले. यामध्ये 150च्या पुढे त्या ठिकाणी मुली होत्या. याचं कारण असं आहे की मुलींचं मेरिट खूप कमी जातं. त्यानंतर मुलींनी जर ठरवलं तर ते 1.5 वर्ष 2 वर्ष सहज देतात की मला करायचंय आणि मला लागून जायचंय. प्रमाणात मुलांची संख्या कमी का असते? मुलं एक गोष्ट कोणतीही करत नाही. कधी पोलीस भरती करायची, कधी आर्मी भरती करायची, कधी नेव्हीत जायचं, अशी विचलित मानसिकता त्या ठिकाणी मुलांना कमी प्रमाणात यश देते. पण मुलींचं लक्ष केंद्रित असतं. त्यानंतर मी एक सांगेल, आपण महिलांचा उल्लेख केला. पोलीस भरतीमध्ये हे नाहीये की फक्त अविवाहित त्या ठिकाणी सैन्य डिपार्टमेंटमध्ये जातील. जसं आर्मी, नेव्ही, एअरफोर्सला असतं, पोलीसमध्ये विवाहित महिला सुद्धा सहभागी होतात. त्यामुळे महिलांसाठी सुद्धा पोलीस भरती सहज शक्य असणारी गोष्ट आहे आणि फक्त आणि
शिक्षणाची अट आहे 12वी. त्यामुळे प्रत्येक मुलीकडे किंवा महिलांकडे हे शिक्षण तर उपलब्ध असतं. मला वाटतं की त्यांनी जर 1 वर्षाचा परिपूर्ण कोर्स केला किंवा 2 वर्ष झोकून दिलं तर येत्या भरतीमध्ये त्या सुद्धा पोलीस बनून जाऊ शकतात. महिलांचं मेरिट मी बघितलंय, 150 मार्कांच्या तुलनेत 110 120 मध्ये त्या ठिकाणी मेरिट लागतं. म्हणजे 30 मार्क जरी कटले तरी मुलगी पोलीस बनू शकते. पण मुलांच्या मेरिटमध्ये 150 पैकी 140 42 असा स्कोर लागतो. त्यामुळे मुलांचं मेरिट कठीण आहे आणि महिलांचं मेरिट एकदम सोपं आहे. असा जर विचार केला तर महिलांसाठी पोलीस भरती सगळ्यात सोपी आणि सर्वात लवकर नोकरी मिळवण्याचा मार्ग म्हणून त्या ठिकाणी पुढे आलेला आहे. आणि आज महिलांची संख्या पोलीस विभागामध्ये खूप वाढलेली दिसते. बर, म्हणजे एकूणच खूप जी प्रक्रिया आहे ती खूप सोपी झालेली आहे आणि जसं तुम्ही म्हणता तसं की महिलांसाठी उलट जास्त सोपं आहे. त्यामुळे त्यांनी जास्त या गोष्टीकडे मुलींनी विचार केला पाहिजे. पण मग आता जसं आपण मगासपासून म्हणतो की 12वी झालं पाहिजे, पण आता जर का इंजिनिअरिंग मेडिकल करायचं आहे तर तुम्हाला 11वी 12वी सायन्सच घ्यायला लागतं, म्हणजे एक क्रायटेरिया असतं. तर मग या परीक्षांसाठी असे कुठले क्रायटेरिया असतात का की 12वीच्या आधी काय केलं पाहिजे? आणि मग वयोमर्यादा, जसं तुम्ही म्हणताय की 18 तर पूर्ण पाहिजे, पण पुढची वयोमर्यादा काय? मग ज्या वेळेस असा कुठली शाखा असावी, जसं नेव्हीमध्ये एअरफोर्समध्ये पूर्वी फक्त सायन्सला त्या ठिकाणी महत्व होतं, त्या ठिकाणी कला शाखेचे विद्यार्थी, वाणिज्य शाखेचे विद्यार्थी म्हणजे आर्ट्स कॉमर्सचे विद्यार्थी जाऊ शकत नव्हते. पण पोलीस विभागामध्ये हे कोणतीही त्या ठिकाणी अट नाहीये. आपण कला शाखेतून असाल, आर्ट मधून असाल, कॉमर्स मधून असाल, सायन्स मधून असाल, आपण फक्त 12वी उत्तीर्ण पाहिजे. आणि 12वी उत्तीर्ण असेल तर कुठलीही शाखा त्या ठिकाणी पोलीस भरतीसाठी चालते. फक्त पोलीस नाही तर आपण जेल पोलीसच्या परीक्षा देऊ शकतो, दारूबंदी पोलीसच्या परीक्षा देऊ शकतो, वन विभागाच्या जागा आहेत. आता वन विभागामध्ये मोठ्या प्रमाणात 10,000च्या पुढे भरती निघणार आहेत. तर मला वाटतं आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे प्रेक्षक त्या ठिकाणी बघत असतील त्यांच्या मुलांना आणि मुलींना या वन विभागात सुद्धा त्या ठिकाणी 10,000 पदांची जी भरती निघणार आहे तिची सुद्धा तयारी आज सोबत होऊ शकते. फक्त पोलीसची तयारी केली म्हणजे पोलीस बनणार हे नाही आहे. आपण सरकारी नोकरीची तयारी करतोय आणि आपण त्या ठिकाणी डिफेन्स साईडची तयारी करतोय. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या परीक्षा होतात. पोलीसची तयारी करणारे बरेचसे विद्यार्थी नेव्ही एअरफोर्स मध्ये जातात, सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये आर्मी मध्ये जातात. त्यानंतर स्टाफ सिलेक्शन मध्ये 72,000 पदं निघतात, ज्यामध्ये बीएसएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी, आसाम रायफल, सैन्य विभागामध्ये त्या ठिकाणी नोकऱ्यांची कमी नाही आहे. आणि बरेचसे विद्यार्थी इंजिनियर, डॉक्टर झालेले सुद्धा त्या ठिकाणी पोलीस भरती करतात, कारण हा एक सरकारी नोकरी आहे. त्यानंतर या जॉबमध्ये स्वतःला रिस्पेक्ट आहेत, सगळ्या गोष्टी आहेत मिळतात. त्यामुळे मुलांचा कल पोलीस भरतीकडे वाढलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि वयोमर्यादाचा आपण विचारलं तर 30 वर्षापर्यंत आपली कॅटेगरी काय, ओबीसी आहात, एससी आहात, एसटी आहात, त्यानुसार 30 ते 32 पर्यंत सुद्धा पोलीस भरती करता येते. आणि 30च्या आतमध्ये 18 ते 30 खूप मोठा कालावधी विद्यार्थ्यांना मिळतो. त्यामुळे या नोकरीमध्ये त्या ठिकाणी अपयशी होण्याचं कारण त्या ठिकाणी उरत नाही. कुठे ना कुठे आपल्याला यश मिळतंच. नक्कीच, जसं तुम्ही म्हणालात तसं की विविध परीक्षा आहेत, म्हणजे एक परीक्षा देतोय आपण याचा अर्थ असा नाही की आपल्याला तिथेच थांबायचं आहे. अनेक आयाम आहेत, तिथे तुम्ही विचार करू शकता. तर त्या अनुषंगाने आणखीन कुठल्या परीक्षा असू शकतात आणि एकूणची तयारी कशी करायची गरुड जेपच्या माध्यमातून ते आपण तुमच्याकडनं जाणून घेऊया सर. परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा TV9 मराठी. ब्रेकनंतर गुरुकिल्ली यशाची आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आज बोलतो तो अत्यंत महत्त्वाचा विषय, आगामी काळात होणाऱ्या 10,000 पोलीस भरती पदाची परिपूर्ण तयारी. आणि अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करतायत ते म्हणजे प्राध्यापक डॉक्टर सुरेश सोनवणे सर. आपण पुन्हा एकदा सरांकडे जाऊया. सर, मगाशी आता तुम्ही अत्यंत महत्त्वाचा उल्लेख केला ते म्हणजे 10,000 जागांची भरती होणार आहे वन विभागामध्ये. तर आता जे 12वी झालेले, उत्तीर्ण झालेली जी मुलं आहेत त्यांना सुद्धा ही सुवर्ण संधी मिळू शकते का, आणि जर असेल तर ती कशा प्रकारे, त्याची तयारी नेमकी काय करता येईल, त्याविषयी काय सांगाल? मी तर म्हणेल या वर्षी जे 12वी विद्यार्थी परीक्षा दिलेले आहेत ते सर्वात लकी विद्यार्थी आहेत. कारण असं आहे की वन विभागात 10,000 पदं त्या ठिकाणी निकाल लागताच तुम्हाला मिळत आहेत, पोलीसमध्ये 10,000 पदं त्या ठिकाणी मिळत आहेत. असं पहिलं वर्ष असेल की निकाल लागतोय आणि 1-2 मोठ्या भरत्या आपल्याला बघायला मिळतात. ज्या विद्यार्थ्यांचं येत्या जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पर्यंत 18 वर्ष कंप्लीट होत आहे आणि 12वीचा निकाल आपल्या हातामध्ये पडतोय, असे विद्यार्थी लकी आहेत. त्यांनी जर आताच ठरवलं, आताच तयारी करायची आहे आणि कमी वयामध्ये पटकन नोकरीला लागून जायचंय तर आतापासून तुम्ही सुरुवात करा. पोलीस भरती तुम्हाला मिळेल, वन विभागाची मिळेल, स्टाफ सिलेक्शनची मिळेल, 72,000 पदांची स्टाफ सिलेक्शनची भरती मिळेल. असंच नाही तर इव्हन तुम्ही सगळ्या गोष्टींच्या सरकारी नोकरीची तयारी करू शकतात. आणि जे मागे राहिलेले विद्यार्थी आहेत मी त्यांना सांगेल आता तरी
आपण जाणून त्या ठिकाणी अभ्यास कसा करावा, एका एका घटकाला कसं महत्व द्यावं, कशा पद्धतीने आपलं मेरिट त्या ठिकाणी वाढवता येईल. कारण आता कॉम्पिटिशन वाढत चाललेलं आहे. प्रत्येक भरती प्रक्रिया, प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी असते, प्रत्येक जण सरकारी नोकरीची तयारी करतोय. जो योग्य नियोजनानुसार करेल, योग्य वेळ देईल, त्याला त्या ठिकाणी यश मिळतं. म्हणून आताचे 12वीचे विद्यार्थी आणि जुने 12वी झालेले विद्यार्थी दोघेही या परीक्षेला पात्र आहेत. दोघेही त्या ठिकाणी तयारी करू शकतात आणि नोकरी मिळू शकतात. सर, जसं आपण आता वन विभागाचा उल्लेख केला तसंच या एकूणच पोलीस भरती व्यतिरिक्त सुद्धा स्पर्धा परीक्षांमधूून या सगळ्या मुलांना इतर कुठल्या कुठल्या संधी अवेलेबल असू शकतात नोकरी? बघा, कुठलीही सरकारी नोकरी असेल, मी तर नेहमीच एक वाक्य वापरतो, शिपायापासून ते कलेक्टर पदापर्यंत कुठलंही पद मिळवायचं असेल आणि सरकारी नोकरीचं जर पद मिळवायचं तर तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यावी लागेल. मग ती एमपीएससीची असू शकते, तलाठी, ग्रामसेवक, लिपिकची असू शकते, जिथं मैदानी चाचणी नाही. याचे दोन भाग पडतात, एक मैदानी चाचणी असणाऱ्या आणि मैदानी चाचणी नसणाऱ्या. आपण प्रथमतः मैदानी चाचणी नसणाऱ्या बघूया. एमपीएससीच्या परीक्षा आहेत, ज्यामध्ये आपण PSI ला तर मैदानी चाचणी लागेल, ST असतील, त्यानंतर मंत्रालयातील जागा असतील, त्यानंतर बाकीच्या सर्व परीक्षा असतील, यात देता येतात. तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, वरिष्ठ लिपिक, खादी ग्रामोद्योग, सहकार पणन, म्हणजे बोलायचं झालं तर एक दिवस कमी पडेल एवढ्या परीक्षांची नावं आहेत ज्यामध्ये मैदानी चाचणी नाहीये. दुसरं, सैन्य विभागाच्या परीक्षा. आपण पोलीस भरतीची माहिती घेतली, वन विभागाची माहिती घेतली, जेल पोलीस आहे, त्यानंतर आपण रेल्वे पोलीस आहेत, यासारख्या असंख्य पदावरती आपल्याला जाता येतं. म्हणून स्पर्धा परीक्षेमध्ये नेहमीच बोलल्या जातं की ही काही एक डिग्री नाही आहे किंवा एक डिग्री घेण्याची आणि एकच तुम्हाला नोकरी मिळू शकेल. इथं विद्यार्थ्याच्या कलागुणांना जेवढा वाव भेटलेला आहे, तो जेवढी स्पर्धा परीक्षेत तयारी करतो, मग तो सेंट्रलच्या नोकऱ्या असतील किंवा स्टेटच्या नोकऱ्या असतील, कुठल्याही देतो. आणि आमच्याकडे येणारे विद्यार्थी मुळात 2 वर्ष 3 वर्षासाठी जे येतात, आम्ही बळजबरी त्याची फॉर्म भरून घेतो, त्याला भरती प्रक्रिया शिकवली जाते, त्या ठिकाणी असणारं कॉम्पिटिशन सांगितलं जातं, ती दररोज तयारी करून घेतली जाते. विद्यार्थी मानसिक दृष्ट्या एवढा सक्षम असतो की तो स्वतः बोलायला लागतो की मला आता ही नोकरी मिळणार आहे आणि ही नोकरी माझीच आहे. या पद्धतीचे जेव्हा वक्तव्य निघतात तेव्हा तो विद्यार्थी खरंच सक्सेस होतो. त्यामुळे गरज आहे त्या ठिकाणी थांबण्याची, विद्यार्थ्यांनी करण्याची, आणि एकदा ठरवलेलं टार्गेट पूर्ण करता येतं, ते फक्त गरज आहे ठरवून तयारी करण्याची. नक्कीच. आणि आता आपण जसं म्हणतोय की आगामी काळातल्या आपण पोलीस भरतीच्या तर संधी ज्या आहेत त्या सांगितल्या, परंतु महाराष्ट्र शासन किंवा इतर जसं तुम्ही म्हणता की सेंट्रल गव्हर्नमेंट यांच्याकडून नजीकच्या काळामध्ये, रिसेंट फ्युचरमध्ये आणखीन अशा कुठल्या कुठल्या संधी उपलब्ध होण्याचे चान्सेस आहेत? आपण थोडं मार्गदर्शन करू शकतो मुलांना? मी जेव्हा 2009 पासून त्या ठिकाणी या क्षेत्रामध्ये आहे आणि मी नेहमीच सांगत आलोय की मी सांगितलेली गोष्ट अनुभव आणते. कारण कुठल्या विभागामध्ये किती जागा रिक्त आहेत याचा अभ्यास, त्यानंतर कशाची गरज आहे. रेल्वे विभागामध्ये किमान 50,000 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सरकारी नोकरी मिळणार आहेत 2025च्या एंडिंग पर्यंत. त्यापेक्षा जानेवारी फेब्रुवारी जास्तीत जास्त येऊ शकतो. म्हणजे एका वर्षामध्ये तुम्हाला या जागा मिळणार आहेत. त्यानंतर स्टाफ सिलेक्शन, ही एक असं, स्टाफ सिलेक्शन म्हणजे काय, तर हे चयन मंडळ आहे, याच्या माध्यमातून जीडीच्या ज्या जागा असतात त्या भरल्या जातात, ज्यामध्ये BSF, CISF, ITBP, आसाम रायफल, ह्या 40 ते 42 हजारची जाहिरात तुम्हाला स्टाफ सिलेक्शनच्या वेबसाईटला बघायला मिळेल काही दिवसामध्ये. मग आपण ती तयारी करा. त्यानंतर पोलीस विभागात तर सांगितलंय की 2025 डिसेंबरच्या आत कधी 10,000 पदांची भरती होईल. आपण तयारी दाखवा. वन विभागामध्ये त्या ठिकाणी जागा निघालेल्या आहे, खूप दिवसापासून तलाट्यांचे पेपर झालेले नाहीये, ती भरती प्रक्रिया आपल्याला बघायला मिळेल. आणि आरोग्य विभागामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मोठी भरती त्या ठिकाणी बघायला मिळेल. आता आरोग्य विभाग हे एक टार्गेटचं त्या ठिकाणी क्षेत्र झालेलं आहे, त्या ठिकाणी मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे गव्हर्नमेंट या प्रत्येक विभागामध्ये भरती प्रक्रिया काढतं. महाराष्ट्र पोलीसचं तर मी विशेष उदाहरण घेईल की आताचे जे गृहमंत्री साहेब आहेत की त्यांनी खूप छान नियोजन केले, कितीतरी भरत्या आतापर्यंत त्यांनी घेतल्या आणि ही भरती प्रक्रिया सुद्धा मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे महाराष्ट्र पोलीसकडे पण आपण जाऊ शकतो. आणि विविध क्षेत्रामध्ये सरकारी नोकरी म्हटलं की मग जिल्हा परिषदचा त्या ठिकाणी शिपाई असेल, क्लर्क असेल, टॅक्स असिस्टंट असेल, हे सगळे पद आपल्याला प्राप्त होतात. त्यामुळे भरत्यांच्या संध्या खूप आहेत, गरज आहे, ठरवा आणि तयारीला लागा. नक्कीच. पण सर, आपण जसं आता म्हणतोय की या विविध परीक्षा अवेलेबल तर आहेत आणि तुम्ही जसं म्हणताय की तुम्हाला ठरवलं पाहिजे, परंतु पालकांना किंवा मुलांना या सगळ्या स्पर्धा परीक्षा कधी होऊ शकतात, कुठे होऊ शकतात, या सगळ्याची माहिती ही कुठून मिळू शकते नेमकी? ज्यावेळेस आपण
अभ्यास करतो कुठल्याही क्षेत्राचा तेव्हा आपल्याला एक एक माहिती मिळत चालते. जेव्हा अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थी घडवतो तेव्हा दररोज आमच्याकडे अपडेट असतं की आज या जागा निघाल्या, याची शैक्षणिक पात्रता ही आहेत, विद्यार्थ्यांनी फॉर्म कसा भरावा, तिथेच त्याचा फॉर्म भरून घेणं. म्हणजे विद्यार्थी आल्यापासून त्यांनी कोणतं पुस्तक वापरावं, किती टेस्ट सिरीज सोडवाव्या, त्याने किती मार्कांची तयारी करून घ्यायची आहे, हे सर्व नियोजन शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली चालतं. मला वाटतं ज्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागात ही माहिती मिळत नाही, वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही माहिती कॉल करून त्या ठिकाणी मिळू शकता किंवा प्रत्यक्ष आम्हाला भेट देऊ शकता. तिथे आल्यानंतर तुम्हाला विद्यार्थ्याची मानसिकता लक्षात येईल, करणारे विद्यार्थी काय करतात आणि कशा पद्धतीने नोकरी मिळवतात. विविध रोजगार मेळावे आमच्या माध्यमातून घेतल्या जातात की लागलेले विद्यार्थी स्वतःचे अनुभव सांगतात. मला एकच सांगायचंय की ज्याला सरकारी नोकरीची तयारी करायची त्यांनी सरकारी नोकरीमध्ये कोण आहेत त्याकून जर माहिती घेतली तर त्यांना कळेल की आतापर्यंत किती पोलीस कुठल्या अकॅडमीच्या माध्यमातून कशा पद्धतीने गेलेले आहेत, निकाल काय आहेत. मुंबईमध्ये सर्वात जास्त महाराष्ट्र पोलीसची भरती होते, 10,000, 1,500, 2,000 जागा त्या ठिकाणी होतात. या भागामध्ये सुद्धा नोकरीच्या संधी आहेत. बरेचसे विद्यार्थी मुंबई पासून त्या ठिकाणी औरंगाबाद असेल, पुणे असेल, कोल्हापूर येऊन शिकतायत. त्याचं कारण असं आहे, परफेक्ट नियोजन, परफेक्ट तयारी जर झाली तर या वेळेस येणारी पोलीस भरती तुमच्यासाठी नोकरीचे दार घेऊन येणारी असेल. पण जर आपण कुठे ना कुठे कमी पडत असू तर मला वाटतं ती संधी आपल्या हातातून जाते. आणि पालकांनी एक गोष्ट नक्कीच लक्षात घ्यावी, आपण पालकाबद्दल बोलत होतात की पालकांनी विद्यार्थ्यांचं मनोबल जे असतं ते वाढवलं पाहिजे. तू करू शकतो, तुला हे करायचंय, कमी वेळात कसं होईल याची तयारी. आणि जर आजपासून निकालाची वाट न पाहता कुठली ऍड जाहिरात केव्हा पडेल तेव्हा मी करेल, ते विद्यार्थी सक्सेस नसतात. त्यामुळे आताच तुम्ही तयारीला लागा, तर नक्कीच येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं यश तुमच्या हातात असेल. नक्की, अगदी तुम्ही महत्वाचं हे सांगितलं अगदी जाता जाता की कारण ही सुवर्ण संधी आहे, ती फक्त आपल्याला ग्रॅप करायची आणि त्या दृष्टिकोनातून जर का या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पुरेपूर प्रयत्न केले तर मला वाटतं ही नक्कीच दार त्यांच्यासाठी सरकारी नोकरीची उपलब्ध होऊ शकतात. सर, या विषयावरती तुम्ही येऊन आमच्या प्रेक्षकांना एवढं छान मार्गदर्शन आज केलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. या विषयासह गुरुकिल्ली यशाची या विशेष कार्यक्रमामध्ये आता आम्ही इथेच थांबतोय. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा TV9 मराठी.